भारताला आत्मनिर्भर बनवा, कावेरी इंजिनला समर्थन द्या. निर्मला सीतारामनजी, कॅरेमल पॉपकॉर्नवर 18% ऐवजी 20% टॅक्स घ्या, पण कावेरी इंजिनसाठी निधी द्या. भारताचं पुढचं ध्येय हे फायटर जेट इंजिन बनवणं असलं पाहिजे. मागच्या काही दिवसात तुम्ही याबद्दलचे पोस्ट किंवा मेसेजेस सोशल मीडियावर पाहिले असतील. कारण फंड कावेरी इंजिन हा ट्रेंड सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. पण या ट्रेंडमधून कोणावर टीका होत नव्हती ना कोणाचं ट्रोलिंग होत होतं. तर या ट्रेंडमधून सरकारकडे एक मागणी होत होती, कावेरी इंजिनचं काम पूर्ण करण्याची. 36 वर्षांपूर्वी फायटर जेट्समध्ये वापरलं जाणारं इंजिन बनवण्याचं काम भारत सरकारनं सुरू केलं, जे आजही पूर्ण झालेलं नाही. पण आता बांगलादेश, पाकिस्तान, चीनच्या सुरू असलेल्या कुरापती, तिन्ही सीमांवर असलेली तणावाची परिस्थिती बघता भारत सरकारनं या कामाला प्राधान्य दिलं पाहिजे, अशी मागणी या ट्रेंडमधून करण्यात आली. हा ट्रेंड आहे काय? कावेरी इंजिन नेमकं काय? भारताला ते विकसित करण्यासाठी 36 वर्ष वाट का पाहावी लागली? आणि कावेरी इंजिन विकसित झालं तर त्यामुळे भारताचं भविष्य कसं बदलू शकतं, पाहूया आता व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. तर सगळ्यात आधी हा ट्रेंड नेमका का सुरू झाला ते पाहूयात. भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये आपली डिफेन्समधली ताकद दाखवून दिली. भारताच्या मिसाईल डिफेन्स सिस्टीमची ताकद आणि अचूकतेनं अचूक ठिकाणी हल्ला करण्याची क्षमताही या दरम्यान दिसली. पण तरीही लोकांच्या मनात खंत आहे, कारण भारतानं वापरलेली लढाऊ विमानं आणि त्यातली इंजिन्स दुसऱ्या देशांकडून घेण्यात आलेली आहेत. भारताने स्वतः बनवलेल्या तेजस फायटर जेटचा भारताला अभिमान आहे. पण तेजसमध्ये वापरण्यात आलेलं F404 IN-20 हे इंजिन भारतानं अमेरिकेकडून घेतलंय. इंजिन हा फायटर जेटमधला महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे जरी तेजस फायटर जेटचा 70 ते 75% भाग भारतानं बनवला असला तरी इंजिनच दुसऱ्या देशाकडून घेतल्यामुळे याला आपण भारताचं फायटर जेट म्हणू शकतो का, असा प्रश्न उपस्थित होतो. याच पार्श्वभूमीवर लोकांनी सोशल मीडिया ट्रेंडच्या माध्यमातून भारत सरकारकडे लवकर भारतासाठी कावेरी फायटर जेट इंजिन विकसित करण्याची मागणी केली आहे. पण हे कावेरी इंजिन नेमकं काय? कावेरी इंजिन हे भारतीय बनावटीचं फायटर जेटमधलं इंजिन आहे. DRDO म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत येणाऱ्या गॅस टर्बाइन रिसर्च इस्टॅब्लिशमेंट मार्फत हे विकसित केलं जात आहे. कावेरी नदीच्या नावावरून याचं नाव कावेरी ठेवण्यात आलं. तेजस या हलक्या लढाऊ विमानासाठी हे इंजिन विकसित करण्याचा निर्णय झाला होता. मात्र तेजससाठी आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता कावेरी इंजिनमध्ये नव्हती. त्यामुळं 2008 मध्ये कावेरी इंजिन तेजसमध्ये वापरण्याचा प्लॅन रद्द केला. त्यानंतर आता घातक या UCAV म्हणजेच अनमॅन्ड कॉम्बॅट एरियल व्हेकलसाठी कावेरी इंजिन विकसित केलं जात आहे. कावेरी इंजिन हे लो बायपास ट्विन स्पूल टर्बोफॅन इंजिन आहे. यामुळं हे इंजिन लहान आणि वेगवान ठरतं. लढाऊ विमानातल्या इंजिनसाठी दुसऱ्या देशावरचा भारताचा अवलंबित्व कमी करण्याचा भारताचा विचार होता. याच विचारातून 1986 मध्ये DRDOने तेजससाठी कावेरी इंजिन प्रोजेक्ट आणला. 1989 मध्ये या प्रोजेक्टला सरकारची मान्यता मिळाली. यासाठी 382 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आणि कावेरी इंजिन पूर्ण करण्यासाठी जवळपास 8 वर्षांचा वेळ देण्यात आला. आता कावेरी प्रोजेक्टला मंजुरी मिळाली, त्याला 36 वर्ष झाली. पण हा प्रोजेक्ट सुरू होऊन इतकी वर्ष झाली तरी कावेरी इंजिन अजूनही पूर्ण का झालं नाही, हा प्रश्न पडतो. 1996 मध्ये जेव्हा हे इंजिन पूर्ण होणं अपेक्षित होतं तेव्हा अनेक तांत्रिक अडचणींमुळे हे पूर्ण होऊ शकलं नाही. कधी इंजिनचा थ्रस्ट कमी पडला, कधी वजन जास्त झालं, कधी यात वापरलेल्या मटेरियलमुळे अडचणी आल्या. त्यातच 1998 मध्ये भारतात न्यूक्लिअर टेस्ट झाली. यामुळे भारतावर अनेक निर्बंध टाकण्यात आले. कावेरी इंजिनमध्ये महत्त्वाची असणारी सिंगल क्रिस्टल ब्लेड वापरण्यावर पाश्चिमात्य देशांनी भारतावर निर्बंध टाकले होते. त्यामुळे भारताला कावेरी इंजिन पूर्ण करण्यासाठी टेक्नॉलॉजी मिळवण्यात अडचणी आल्या आणि कावेरी इंजिनचं काम लांबणीवर पडलं. काही वर्षांनी हे निर्बंध शिथिल झाले. पण यावेळी भारताकडे या इंजिनची टेस्ट करण्यासाठी हाय अल्टिट्यूड टेस्टिंगची सुविधा नव्हती. यासाठी भारतानं रशियाची मदत घेतली. आता कावेरी इंजिनचा विकास नेमका कोणत्या स्टेजला आहे? तर सध्याचं कावेरी इंजिन हे 49 ते 51 किलो न्यूटनचा थ्रस्ट देते. थ्रस्ट म्हणजे इंजिनचा जोर किंवा असा फोर्स जो विमानाला पुढे जाण्यासाठी मदत करतो. घातक सारख्या UCAV साठी हा थ्रस्ट योग्य असल्याचं सांगण्यात येतं. डिसेंबरमध्ये कावेरी इंजिनच्या इन फ्लाइट टेस्टिंगसाठी परवानगी देण्यात आली होती. भारतानं रशियाकडून इल्युशन 76 हे विमान घेतलं होतं. यात 4 इंजिन आहेत. त्यातलं एक इंजिन काढून त्या जागी कावेरी इंजिन बसवून त्याची टेस्ट करण्यात आली होती. रशियामध्ये ही टेस्ट करण्यात आली असून त्यातून या इंजिनचा थ्रस्ट किती वेळ या इंजिनच्या आधारे विमान उडू शकतं, अशा सगळ्या गोष्टी तपासण्यात आल्या होत्या.
या टेस्ट नंतर आता विमानांचे पार्ट्स बनवणाऱ्या गोदरेज एरोस्पेस कंपनीनं 2025 संपेपर्यंत 6 ते 8 कावेरी इंजिन्स बनवली जातील असं सांगितलंय। याशिवाय भारतात कावेरी इंजिनच्या व्हर्जनमध्ये आणखी सुधारणा करण्याचा आणि अपडेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे। तसंच भारतानं कावेरी 2.0 बनवण्याचाही निर्णय घेतलाय। इतक्या वर्षात भारत फायटर जेटच्या विकासात मागे राहिलाय। तो गॅप कावेरी इंजिनच्या 2.0 व्हर्जनमुळे भरून काढता येईल असंही तज्ज्ञांचं मत आहे। यामध्ये 90 किलो न्यूटनपेक्षा जास्त थ्रस्ट निर्माण करण्याची क्षमता असेल। सिंगल क्रिस्टल ब्लेडसह नवीन अपडेटेड मटेरियल वापरलं जाईल। भविष्यात तेजस MK1A, LCA MK2, AMCA यासारख्या लढाऊ विमानांमध्ये याचा वापर होऊ शकतो। आता मुद्दा उपस्थित होतो सध्या ट्रेंड होत असलेल्या फंड कावेरी इंजिनचा। या ट्रेंडवरून भारताकडे या इंजिनसाठी पुरेसा निधी नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय। या प्रश्नाचं उत्तरही लोकच सोशल मीडियावर देतात। सरकारने जर राजकीय फायद्यासाठी चालू केलेल्या फ्रीबीज बंद केल्या तर निधीचा प्रश्न सुटेल असंही काही लोकांचं म्हणणं आहे। पण प्रश्न निधीचा नाही, कारण 1989 पासूनचा विचार केला तर सरकारने आजपर्यंत कावेरी इंजिनसाठी जास्तीत जास्त 4500 कोटींचा खर्च केला असल्याचा अंदाज आहे। 1989 पासून 2014 पर्यंत सरकारने वर्षाला या प्रोजेक्टसाठी 90 कोटी खर्च केल्याचं सांगण्यात येत आहे। मात्र सरकारने फ्रीबीजवर केलेल्या खर्चापुढे हा खर्च काहीच नाही। महाराष्ट्राचाच विचार केला तर सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी बजेटमध्ये 36,000 कोटींचा निधी मंजूर केला होता। हा केवळ एका राज्यातल्या एका योजनेचा आकडा आहे। इतरही राज्यात अशा अनेक योजना सुरू आहेत। त्यामुळे कावेरी इंजिन प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी भारताकडे निधी नाही असं नाही, तर विषय लक्ष केंद्रित करण्याचा आहे। म्हणूनच सध्या अमेरिका, फ्रान्स, रशिया यांच्याकडे स्वतःचं फायटर जेट इंजिन आहे। अगदी तायवान सारख्या देशाकडेही फायटर जेट इंजिन आहे। मग भारताकडे का नाही हा प्रश्न या ट्रेंड मागचं मुख्य कारण आहे। आजही भारत अमेरिकेकडून घेण्यात आलेल्या इंजिनवर अवलंबून आहे। त्यातच भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या संघर्षात भारताच्या बाजूने कोणता देश उभा राहणार नाही हा धडा भारतानं घेतलाय। त्यामुळे देशाच्या सुरक्षेसाठी लोकांकडूनच सरकारवर कावेरी इंजिन लवकरात लवकर विकसित केलं जावं यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय। हे इंजिन विकसित झालं तर नक्कीच डिफेन्समधली भारताची ताकद वाढेल। इतर देशांवर त्यासाठी अवलंबून राहावं लागणार नाही। पाकिस्तान, बांगलादेशकडे अजून असं इंजिन नाही, त्यामुळे भारत कावेरी इंजिनच्या माध्यमातून डिफेन्समध्ये या दोन्ही देशांना आणखी मागे टाकू शकतो। युद्धनौकांसाठी देखील असं इंजिन बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे। कावेरी इंजिनच्या डिझाईन पासून तर त्याच्या मॅन्युफॅक्चर पर्यंत सगळं भारतात झालंय। त्यामुळे कावेरी इंजिन प्रोजेक्ट पूर्ण झाला तर तो भारताच्या डिफेन्स सेक्टरमधला रिसर्च अँड डेव्हलपमेंटला बूस्ट करणारा ठरेल। तुम्हाला या ट्रेंड बद्दल काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।